संक्रांतचा दिवस महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच मकर संक्रांत मी साजरी करणार होते। तर तुम्ही म्हणाल का, तर सर्वांना म्हणजे बऱ्याच माझ्या जुन्या सबस्क्रायबरला माहिती आहे की आम्ही सतत महाराष्ट्राच्या बाहेर होतो, म्हणून मलाही रीतिरिवाज फारसे काही एवढे माहिती नव्हते। जे काही लहानपणी मम्मीला पूजा करत असताना बघितलं तेच मी सगळं साहित्य घेतलं, मुद्दामून ह्या आजीकडनं घेतलं, कारण ह्या एकट्याच बसल्या होत्या। मग त्यांच्याकडे फुलं नव्हते म्हणून बाजूने फुलं घेतली आणि घरी आले, आंघोळ वगैरे केली। आणि गेल्या काही महिन्यापासून मला इतकं ट्रोल केलेलं आहे की तू कधी कुकर घासतेस की नाही, हे नाही ते नाही, म्हणून मी आता काय केलंय, मस्तपैकी नवीन असा ट्रिपल लेअरचा इंडस व्हॅलीचा प्रेशर पॅन 3 लिटरचा मागवलेला आहे। हा ना ॲज अ कुकर आणि ॲज अ पॅन पण वापरू शकतोय बरं का, असला भारी आहे। आणि इंडस व्हॅलीने इतकं छानसं वेलकम लेटर दिलं ना मला की हे बघून खूपच भारी वाटलं। बरं, आपल्याला हे वापरण्याच्या आधी काही बुकलेट्स आहेत, हे वाचायचे जेणेकरून आपल्याला कळेल की कशा पद्धतीने हे यूज करायचे। मग आता नवीन कुकर म्हटल्यानंतर, नवीन प्रेशर पॅन म्हटल्यानंतर सर्वात पहिला तर आपण गोडधोडच करणार, म्हणून आज सीझनमधला पहिला गाजरचा हलवा करायचा ठरवलेला आहे बरं का। मी याआधी सुद्धा तुम्हाला इंडस व्हॅलीचे 2 भांडे दाखवले आणि माझा इतका ट्रस्ट त्यांच्याबरोबर बिल्डअप झाला आहे, कारण की हा इंडियाचा फर्स्ट हेल्दी किचनवेअर ब्रँड आहे। बघा, ओनली हेल्दी मटेरियल वापरलेला असतो, त्याबरोबर 100% सेफ असतं, पुन्हा कुठलेही हार्मफुल केमिकल ह्याच्यामध्ये नाही आहे, नॉन टॉक्झिन आहे, त्याबरोबर लॉंग लास्टिंग आहे, 5 वर्षाची वॉरंटी आहे, प्लस आपल्या जेवणामध्ये कुठल्याही प्रकारचं हे ॲल्युमिनियम मिक्स होत नाही। बघा मंडळी, आपण एकदम हेल्दी खाणार, हेल्दी राहणार आणि आपल्या मुलांचं सुद्धा आयुष्य हेल्दी राहणार। मग अशा पद्धतीने जर आपल्याला स्टीलचं भांडं मिळालं इतक्या स्वस्तात मस्त, जर तुम्हाला हे भांडं घ्यायचं असेल तर तुम्ही माझं कुपन कोड वापरून मस्तपैकी 12% डिस्काउंट पण घेऊ शकताय। मग आपण ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये जर वापरलं, स्वयंपाक केला, तर बघा कितीतरी प्रमाणामध्ये आपल्या शरीरामध्ये ॲल्युमिनियम जातं आणि त्यामुळे आपल्याला त्रासही होतो, केमिकल्स असतात। ह्या गोष्टीपासून आपल्याला जर वाचवायचं असेल तर आपण स्टीलचेच भांडे वापरावे। मग इंडस व्हॅली हा वन ऑफ द बेस्ट आणि हेल्दी कुकवेअर ब्रँड आहे। जर सगळेच म्हणतात की इंडस व्हॅलीच्या भांड्यामध्ये जर आपण स्वयंपाक केला तर फार टेस्टी होतो, पण मला अनुभव आहे बरं का, खरंच खूप चविष्ट जेवण बनतं यामध्ये। तर मंडळी, जर तुम्हाला पाहिजे असेल ना असा प्रेशर पॅन, ॲज अ तुम्ही पॅन वापरू शकता, ॲज अ कुकर वापरू शकताय, तर बघा इतका मस्त हेवी बेस आहे ना ह्याचा की तुम्ही कितीही सुक्कं जेवण बनवा अजिबात चिटकत नाही। तर अशा पद्धतीने जर तुम्हाला इंडस व्हॅलीचं कुठलंही भांडं घ्यायचं असेल ना तर माझं कुपन कोड वापरून तुम्ही निवांत घेऊ शकताय आणि 12% डिस्काउंट तुम्हाला मिळणार आहे। लक्षात ठेवा, नम्रता 12 हे तुम्हाला कॅपिटलमध्येच लिहायचं आहे। तर मंडळी, दिलेल्या लिंकवरती क्लिक करा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सगळे डिटेल्स दिले आहेत। मागे एकदा साडीचा व्हिडिओ टाकला होता तर बऱ्याच लोकांचे मेसेजेस आले की ताई तू साडीमध्ये खूप छान दिसतेस, किती मस्त दिसतीये, आम्हाला तुला साडीमध्येच बघायला आवडेल। तर मग आज मी मुद्दामून पुन्हा साडी नेसली आणि ही साडी ना माझ्या वैष्णवीच्या पहिल्या बोरनानला, म्हणजे संक्रांत जेव्हा होती वैशू झाल्यानंतर पहिली, तेव्हा मला सचिननी ही साडी गिफ्ट केलेली आणि इतकी मस्त, त्यांनी बरोबर त्याच्या आवडीची साडी, म्हणजे एकदम छान एम्ब्रॉयडरी, सिंपल सोबर अशी साडी होती। तर पूजेसाठी छान ताट वगैरे सजवून घेतलं, छान फुलं वगैरे आणले होते आणि देवपूजा सगळं ना मनाचं खेळ आहे। मी माझ्या मनाने जसं मला पूजा जमेल मी तशी केली एकदम, आणि मनामध्ये कुठलाही असा विचार नाही ठेवला की ह्या चूक झाली तर देव मला काय करेल, शिक्षा देईल, नाही, काही नाही आहे। देव फक्त आपलं बघतं की तू किती प्रामाणिकपणे करतेस वगैरे। तर बस इतकंच आहे। आणि काय माहिती का, मी प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर नाही सांगत, पण एक अनुभव तुम्हाला सांगते। ज्यावेळेस ना आपला समोरचा एक दरवाजा बंद होतो ना यशाचा, तर दुसरा दरवाजा ना ऑटोमॅटिक ओपन होतं, हे मला स्वतःला जाणवलेलं आहे। आणि ह्यामुळेच मी देवाची इतकी ऋणी आहे ना की एखादी गोष्ट जर वाईट व्हायची असेल ना तर दुसरी एखादी खूप छान गोष्ट झालेली असते, त्यामुळे ना एक दरवाजा बंद झाला की दुसरा दरवाजा ऑटोमॅटिकली यशाचा ओपन होतो। हे प्रत्येकाच्याच बाबतीत होतं, फक्त आपल्याला कळत नाही आहे की आपल्याबरोबर काय घडते, म्हणून परमेश्वरावरती ना फक्त विश्वास ठेवा। तर मंडळी, हे ना मी मेशोवरनं एक टॉप मागवला होता। सचिन बोलला होता की जरासं ना कपड्यांमध्ये जरा कलेक्शन चेंज कर, व्हिडिओज वगैरे करायचे असतात ना, बाहेर वगैरे पण जायचं असतं, तर थोडेफार ना ट्रेंडी कलेक्शन्स घे। तर मला फारसं असं फॅन्सी नाही आवडत, म्हणून मी साधं सिंपल हा टॉप मागवला। तर ह्याच्यावरचा व्हिडिओ लवकरच शेअर करेल। मग असा हा दुधी कलरचा टॉप आहे, प्युअर कॉटन आहे, फक्त 350 रुपयाला। तर हा असा आहे, इतका छान वाटतं ना, ह्याच्या खाली ना अशी ब्लॅक ट्राउझर घातली तर खूप भारी वाटेल। मग तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कळवा मला टॉप। त्यानंतर मी आज बटाट्याची भाजी पण करणार आहे, कारण पुरी भाजी करायची आहे, ते एकदम सिंपल सोबर आहे, वाटण काय नाही।
कांदा, अद्रक, लसूण हे वाटून घेतलेलं आणि टमाटर वाटून घेतलेलं, खडे मसाले घातले तेलामध्ये. आणि हो, तेल आता तुम्ही म्हणतात की तू तेल फार वापरते, तर कसं आहे ना, आता लहानपणीपासून सवय पडलेली आहे. आमच्या मराठवाडा भागामध्ये ना असं तेलकट तुपकट भरपूर खातात. तर टमाटर पण कांद्यामध्येच वाटलेलं होतं. सगळं झटकीपट करायचं होतं, मला भरपूर कामं होते आज दिवसभरात. मग अशी ग्रेव्ही छान शिजवून घेतली एकदम छानपैकी. आणि मग एकदम लग्नात कशी आपण पुरी बटाट्याची भाजी खातो किंवा एखाद्या हॉटेलमध्ये गेलो की कसं खातो, तशाच पद्धतीने भाजी लागते. फक्त वरून आमचा कोल्हापुरी मसाला किंवा कोल्हापुरी मसाला नसला तर अंबारी मसाला, लाल आपला ग्रेव्हीचा जो असतो ना, काश्मीरी रेड चिली पावडर ते घालायचं, हळद मीठ बस तेवढंच घालायचं. एकदम साधी सिंपल भाजी होते बघा. तर साडी नेसली आहे म्हणून काय घरातली कामं करायला दुसरं कोणी येणार नाही, आपल्यालाच करावं लागणार आहे. म्हणजे आता माझ्यासाठी हे कौतुक का, तर सगळ्याच बायका साडीवर काम करतात पण मला जमत नाही. कारण की माझ्या एका व्ह्यूवरने खूप छान पद्धतीने मला कमेंट केलं की ताई तुला साडी खूप छान दिसते, पण तू कम्फर्टेबल दिसत नाही साडीमध्ये काम करत असताना. म्हणून तुला जे आवडतं ना ते घाल. भले तू म्हणजे शॉर्ट्स घाल, ड्रेस घाल, तुला जे आवडेल ते घाल, पण तू जे कम्फर्टेबल आहेस तेच वेअर कर. साडीमध्ये तू छान दिसतेस. मग मला खरं वाटलं की यार, किती तुम्ही प्रामाणिकपणे माझे व्हिडिओज बघतात, मी कशी आहे, मी कम्फर्टेबल आहे की नाही आहे हे सुद्धा तुम्हाला जाणवतं. तर त्यासाठी मनापासून थँक्यू. आणि प्रयत्न करेन की आपले रोज व्हिडिओ यावेत. एक दिवस गॅपनी येतात, पण माझा प्रयत्न हाच असेल की लवकरात लवकर आपले रोजच्या रोज व्हिडिओ यावेत. आणि तुमचे काही कमेंट्स असतील तर मला नक्की करा. रिप्लाय करायला उशीर होतो, पण मात्र मी सगळ्यांचेच कमेंट प्रामाणिकपणे वाचत असते आणि सगळ्यांची नावंसुद्धा माहिती आहे. तर थँक्यू. बाय बाय.